नमस्कार मित्रांनो, मी विशाल कुलकर्णी स्वागत करतो तुमचं आपल्या सर्वांच्या आपल्या अशा चॅनल द सुप्रीमो मध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोटीशी भेट देणार आहोत कोकणातील चिपळूण आणि गुहागरच्या मध्ये असलेल्या परचुरी या ठिकाणी, जिथे आपण नाईट स्टे करणार आहोत कोकण किनारपट्टीच्या सौंदर्यात नव्याने भर घालणाऱ्या महा हाऊस बोट मध्ये। हाऊसबोट म्हटले की आपल्याला प्रामुख्याने काही ठिकाणे आठवतात, ती म्हणजे केरळ, आसाम, गोवा, जम्मू, उडुपी आणि अगदीच नजीकचे ठिकाण म्हणाल तर तारकर्ली। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भेट देणार आहोत सर्वसाधारणपणे 1 वर्षापूर्वी सुरू झालेल्या परचुरी येथील हाऊसबोटला। आपल्याला इथे जर पुण्याहून पोहोचायचं असेल तर तुम्हाला सातारा, उंब्रज, पाटण, चिपळूण असा रस्ता मी सजेस्ट करेन, जो कमी थकवा देणारा आणि कुंभर्ली घाटाचे निसर्गरम्य दर्शन घडविणारा आहे। पुण्याहून परचुरी हे अंतर साधारणपणे 300 किलोमीटर आहे। इथे येण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 6.5 ते 7 तास लागू शकतात, त्यामुळे तुम्हाला शक्य तेवढ्या लवकर पुण्यातून पहाटे निघावं लागेल। उन्हाळा सुरू झाला की आमच्या घरी नेहमीच बनते ते कैरीचं पन्ह किंवा कोकमचं सरबत। पण कोकणात कोकम सरबत घेण्याची मजा काही औरच आहे। आमचे या बोटीवर स्वागत झाले याच वेलकम ड्रिंकने। साधारणपणे 3:30च्या सुमारास आमची बोट सफर सुरू झाली आणि आम्ही येथील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यात रममाण झालो। उन्हाळ्यामध्ये कोकमचा थंडगार सरबत पीत आमची बोट यात्रा सुरू झाली। पुण्याहून आम्ही निघालो होतो तेव्हा सकाळचे 6:30 वाजले होते आणि इथे पोहोचायला आम्हाला जवळपास दुपारचे 2 वाजले। त्यामुळे इथल्या पॅकेजच्या कॉस्टमध्ये असलेला आमचा लंच आम्ही दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरवले। पाऊस पडताना किंवा थंडीच्या दिवसात आपल्याला भजी खाण्याचा मोह हा होतोच। साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर बोट किनाऱ्यापासून आत गेल्यानंतर चहा आणि स्नॅक्स म्हणून आम्हाला बटाटा भजी तसेच ओव्याच्या पानांची भजी देण्यात आली। वाह, अजूनही तोंडाला पाणी सुटते आहे अशी टेस्ट होती। मी पहिल्यांदाच ओव्याच्या पानांची भजी टेस्ट करत होतो। पोटाशी निगडीत समस्यांवरती आणि हृदयाच्या आरोग्यासाठी ओव्याच्या पानांची भजी ही अत्यंत गुणकारी समजली जातात। वेळ जसजसा जात होता तसतसं हळूहळू सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती आणि आम्ही आमच्या बोटीने पुन्हा किनाऱ्याकडे जायला निघालो होतो। आमच्यातील प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने या विलक्षण असा वाटणाऱ्या आणि उन्हाळ्यात अप्रतिम थंडावा देणाऱ्या या सफरीचा मनमुराद आनंद लुटत होता। सूर्यास्ताची वेळ जणू दिवस आणि रात्रीचा एक संगमच असतो। क्षितिजाच्या पलीकडे सूर्य हळूहळू खाली येताना संपूर्ण आभाळ एका विलक्षण अशा रंगमंचात रूपांतरित होताना पाहणे खरंच खूप आनंददायी असते। चमकदार अशा दिवसाचा निरोप आणि शांत रात्रीच्या स्वागताच्या दरम्यानची ही वेळ मनावर वेगवेगळ्या भावनांचा वर्षाव करत असते। आम्ही सर्वच जण या बोटीवरून सूर्यास्त पाहतानाची तसेच पक्षी थकलेल्या पावलांनी घरट्याकडे परत जातानाची आठवण मनात साठवून ठेवत होतो। सूर्यास्त पाहण्याची सर्वात सुंदर गोष्ट सांगायची झाली तर सूर्यास्ताच्या वेळची सुंदर अशी शांतता, जिथे दिवसाच्या गडबडीत हरवलेले विचार पुन्हा एकत्र होऊन जातात आणि यावेळी आपण स्वतःशी संवाद साधू शकतो। पाहता पाहता आमची बोट किनाऱ्यालगत आली। रात्रीच्या वेळी तर या बोटीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली।
आपल्या सर्व कुटुंबातील व्यक्तींसोबत आणि लहान मुलांसोबत एकत्रित बसून गप्पा मारायला कोणाला आवडणार नाही. आणि हाच तो क्षण होता. खरं तर कुटुंब या शब्दाविना तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. सुख असो व दुःख असो, कुटुंब आहेत तरच आपण आहोत. आपल्या आधारासाठी इतर कोणी नसलं तरी आपलं कुटुंबच आपल्याला आधार असतं. कुटुंब मोठं असो वा छोटं, प्रत्येकालाच कुटुंबाच्या सानिध्यात आपलंसं वाटतंच. मोठ्यांसोबत लहानांनी देखील येथील वातावरण खूपच एन्जॉय केले. त्यांनी त्यांच्या आवडत्या गाण्यावर इथे डान्स देखील केला. बोटीवरचा आमचा वेळ पटपट कसा निघून जात होता कळलेच नाही. आता वेळ झाली होती रात्रीच्या जेवणाची. आम्हाला इथे केळीच्या पानामध्ये जेवण सर्व करण्यात आले. केळीच्या पानावर जेवणं ही एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता ही आधुनिक विज्ञानाने देखील सिद्ध केलेली आहे. सोलकढी, उकडीचे मोदक, काजू करी, बटाट्याची भाजी आणि वेगवेगळ्या धान्यांपासून बनविलेले पापड यांचा समावेश असलेल्या या जेवणाचा बेत एकदम जबरदस्तच होता. या बोटीवर साधारणपणे एका रूममध्ये जास्तीत जास्त 4 जण झोपू शकतात. त्यामुळे कारमध्ये माझ्या नेहमीच सोबत असलेल्या टेंटचा उपयोग मला इथे झाला. सर्वांच्या आधी सूर्योदयाच्या अद्भुत क्षणाला अनुभवणं हा एक वेगळाच आनंद असतो. सूर्योदय हा फक्त निसर्गाच्या सौंदर्याचाच अनुभव नसून तो नवीन दिवसाची, नवीन सुरुवातीची आणि नवीन संधीचीही जाणीव करून देत असतो. सूर्याच्या पहिल्या किरणांवर नजर टाकल्यास मन उत्साह आणि चैतन्यानं भरून जातं. थोड्याच वेळात आमचा ब्रेकफास्ट सर्व झाला. कोकणी पोहे आणि उपीट भरपूर खाल्ल्यानंतर आम्ही 9च्या आसपास बोटीतून चेकआउट केलं आणि नजीकच घर असलेल्या या बोटीचे मालक श्री सत्यवान बेर्डेकर यांच्या घरी जाण्यास निघालो. कोकणातील घरे आणि बागा त्यांच्या साधेपणामुळे आणि निसर्गरम्य सौंदर्यामुळे अगदी बघण्यासारखी असतात. सत्यवान याचं घर म्हणजे अगदीच त्यापैकी एक. कोकणातील बागांमध्ये नारळ आणि काजूची झाडं भरपूर प्रमाणात आढळतात. घराच्या बाहेर असलेल्या अंगण किंवा वरांडा, तिथे बसून आपण अशा पद्धतीच्या झोक्याचा आनंद घेऊ शकतो. इथे सत्यवानच्या घरी अशी खूप सारी फळझाडं आणि फुलझाडं आम्हाला पाहायला मिळाली. त्यांची इथे असलेली केळीची तसेच सुपारीची बाग आम्हाला त्याच्या वडिलांनी दाखवली. काजू, केळी, आवळा, मिरे, ओली हळद, दालचिनी, ओवा, आले यासारखी खूप सारी झाडं आम्हाला इथे पाहायला मिळाली. सत्यवान याचे वडील आम्हाला सर्वच झाडांची माहिती अगदी भरभरून देत होते. आम्हाला त्यांनी येथील मसाल्याच्या झाडाची काही पाने देखील दिली, जी बिर्याणी बनविताना भातामध्ये टाकल्यास इतर कुठलेही मसाले बिर्याणीमध्ये टाकण्याची गरजच पडत नाही. केळीच्या घडाचे संरक्षण येथील माकडांपासून करण्यासाठी त्यांना पोत्याने असे झाकलेले आम्हाला पाहायला मिळाले. ही आहे ओली हळद. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या काही मसाल्यांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओली हळद होय. हळदीचा उपयोग साधे खरचटणे, जखम, सर्दी, खोकलापासून ते दुर्धर कॅन्सरपर्यंत होतो. ओल्या हळदीचे लोणचे तर अप्रतिम आणि चविष्ट लागतेच, त्याचबरोबर त्यामुळे भूक देखील वाढते, पोट देखील साफ होते व प्रतिकारशक्ती देखील चांगली होते.
नारळाची आणि सुपारीची झाडे ही एकदम सरळ आणि चिकणी असल्यामुळे त्यावरून हात आणि पाय लगेच घसरतात. त्यावर चढणे अतिशय अवघड आहे. आम्ही सर्वांनीच आपला अयशस्वी असा प्रयत्न बराच वेळ चालू ठेवला, पण लहानपणापासूनच हे कसब अंगीकृत असलेले सत्यवानचे बाबा वय वर्ष 73 असून देखील हे काम अतिशय सफाईदारपणे करत होते. त्यांनी तर अगदी हात सोडून देखील या झाडावर चढून सुपारी काढून दाखविली. कोकणातील सुपारी ही रोठा म्हणून प्रसिद्ध आहे. ही सुपारी मोठ्या आकाराची असून यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. वाळविल्यानंतर अशी सुपारी किलोच्या भावाने विकली जाते. काही ठिकाणी काढणीनंतर नगावर देखील विकली जाते. व्यापारी साधारणपणे आकारानुसार 550 ते 750 रुपये किलो दराने ही सुपारी विकत घेतात. कोकणातील घरांचे, त्यांच्या बागेचे, तसेच येथील राहणीमान आणि येथे जपल्या जाणाऱ्या परंपरा या सर्वच गोष्टींचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. येथे अनुभवत असलेल्या गोष्टींमुळे आम्ही सर्वच जण खूप भारावून गेलो होतो. त्याचबरोबर येथील विलक्षण असे सौंदर्य आम्ही डोळ्यात साठवत देखील होतो. आणि इकडे पुन्हा लवकरच काय तर वारंवार यायला हवे असा मनात कुठेतरी निर्धार करत होतो. इथे आम्हाला वाहता पाण्याचा झरा देखील पाहायला मिळाला. झऱ्याच्या पाण्याची चव काही न्यारीच असते. महत्त्वाची बाब म्हणजे झऱ्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेण्याची गरजच पडत नाही. झऱ्याच्या पाण्याची चव म्हणजे सध्याच्या बिस्लरीच्या बॉटलमधील पाण्यापेक्षा मधुर असते. एक वेळ बॉटलमधील पाणी पिल्याने सर्दी खोकला होऊ शकतो, पण झऱ्याच्या पाण्याने काहीही होत नाही. म्हणतात ना, शेवटी नैसर्गिक ते नैसर्गिक. या पाण्याला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. वाहणारे स्वच्छ पाणी इतकीच याची ओळख. हे वाहतं पाणी असल्यामुळे याला फिल्टर देखील करण्याची आवश्यकता पडत नाही. ही बाग पाहताना आम्हाला आमचे 2 ते 3 तास कसे गेले कळलेच नाही. सर्वांनाच आता हळूहळू भूक लागायला लागली होती आणि वेळ झाली होती आमच्या दुपारच्या जेवणाची. इथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सुंदर अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अस्सल कोकणी पद्धतीचे केळीच्या पानातील जेवणाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी. मी तुम्हाला नॉनव्हेजसाठी हे प्लेस रिकमेंड करणार नाही, कारण इथे बुकिंग करताना तुम्हाला आधीच सांगावे लागेल की तुम्ही काय खाऊ इच्छिता. ते अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला नॉनव्हेज बनवून देऊ शकता, अदरवाईज तुम्हाला व्हेजच खावं लागेल. पण या व्हेज जेवणाला मात्र तोड नाही. आजच्या दुपारच्या जेवणात आम्ही इथली प्रसिद्ध अशी पावट्याची उसळ, मिक्स व्हेज भाजी आणि आमरस यावर ताव मारायचं ठरवलं. सोबत चटणी आणि ओल्या हळदीच्या लोणच्याने तर आणखीनच रंगत आणली. सत्यवान आणि त्याच्या आई आणि इतर सहकारी आम्हाला अगदी घरच्यासारखे आग्रहाने जेवू घालत होते. मित्रांनो, आता वेळ झाली होती इथला निरोप घेण्याची. तुम्ही या ठिकाणाहून काळे मिरे, तसेच कोकम आणि लोणच्याचे काही प्रकार विकत देखील घेऊ शकता. पुढे इथून 26 किलोमीटर अंतरावरती असलेल्या गुहागर बीचला भेट देऊन पुन्हा पुण्याला यायचे ठरवले. दुपारी 2च्या आसपास आम्ही बीचवर पोहोचलो आणि इथे मुलांनी 1 ते 2 तास मस्त एन्जॉय केला. मित्रांनो, तुम्हाला जर का ही हाऊस बोट बुक करायची असेल तर त्याचे बुकिंग डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.
subscribe to the channel.